नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी अपमानाचा सामना करावा लागतो. कोणीतरी आपल्याशी उद्धटपणे बोलतं, टोमणे मारतं, लोकांसमोर कमी लेखायचा प्रयत्न करतं आणि त्या क्षणी आपल्या मनात फक्त एकच गोष्ट चालू असते, आता याला उत्तर द्यायचंच. आज आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या अपमानाला कसं उत्तर द्यायचं. शांत राहणं कमजोरी आहे की ताकद, आणि स्वतःची किंमत न गमावता लोकांना त्यांच्या जागेवर कसं बसवायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आजची ही एक गोष्ट तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तर मग समजा तुम्ही 4 लोकांमध्ये उभे आहात आणि त्यातली एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी उद्धटपणे बोलते, तुमचा अपमान करते किंवा तुमची खिल्ली उडवते. क्षणात तिथं शांतता पसरते आणि सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्याकडे वळतात. अशा वेळी तुम्ही काय कराल? रागाने ओरडाल, भांडायला उभे राहाल की शांतपणे तिथून निघून जाल? पण खरा प्रश्न हा आहे, समोरच्याच्या उद्धटपणाला उद्धटपणानेच उत्तर दिलं तर तो माणूस बदलणार आहे का? तर नाही. उलट त्याला हेच वाटेल की त्याने तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करण्यात यश मिळवलं. मित्रांनो, जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा सर्वात पहिली भावना येते ती म्हणजे राग. त्या क्षणी वाटतं की समोरच्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं, त्याला दाखवून द्यावं की आपण कमजोर नाही. पण आपण एक गोष्ट विसरतो, रागाच्या भरात माणूस विचार कमी आणि प्रतिक्रिया जास्त देतो. मानसशास्त्र सुद्धा सांगतं की रागाच्या वेळी आपला मेंदू योग्य निर्णय घेणं थांबवतो. म्हणूनच अनेकदा आपण रागात अशा गोष्टी बोलून जातो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. कित्येक जुनी नाती फक्त काही मिनिटांच्या रागामुळे तुटून जातात आणि काही लोकांना तर हेच हवं असतं की तुम्ही इमोशनल व्हावं, रिॲक्ट व्हावं आणि स्वतःचं संतुलन गमवावं. कारण त्यांना समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा त्यांच्या शब्दांनी तुम्ही आतून हादरता. म्हणूनच समजूतदार लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी परिस्थिती समजून घेतात, समोरच्या व्यक्तीचा हेतू ओळखतात आणि मग ठरवतात की बोलायचं की शांत राहायचं. लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला राग आणू शकतो तो तुम्हाला कंट्रोल सुद्धा करू शकतो. म्हणून तुमचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. जर उत्तर द्यायचंच असेल तर शांतपणे, मॅच्युरिटीने आणि स्वतःची डिग्निटी जपून द्या. काही लोक खूप चांगले आणि भोळे असतात. ते इतरांना जास्त टॉलरेट करतात आणि इथेच त्यांचा गैरफायदा घेतला जातो. सुरुवातीला लोक हलकी फुलकी मस्करी करतात, मग टोमणे मारायला सुरुवात करतात आणि हळूहळू ओपनली डिसरिस्पेक्ट करायला लागतात. पण आपण काय करतो? जाऊ दे, भांडण नको, मी काही बोललो तर चुकीचं दिसेल. आणि आपली हीच शांतता समोरच्याला संदेश देते की त्याला आपल्याशी काहीही बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून आयुष्यात बाउंड्रीज ठेवणं खूप गरजेचं आहे. बाउंड्री ठेवणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर लोकांना हे शिकवणं आहे की तुमच्या सोबत कसं वागणं योग्य आहे आणि कसं नाही. जर कोणाचा बोलण्याचा टोन चुकीचा वाटत असेल तर त्याला स्पष्ट सांगा, माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नको हा. जर कोणी वारंवार तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असेल तर त्याला वेळीच थांबवा. सुरुवातीला हे करणं कठीण वाटेल, विशेषतः जर तुम्ही आयुष्यभर लोकांना नाराज होऊ नये म्हणून स्वतःला दाबून ठेवत असाल तर. पण लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो कोणासाठीच उभा राहू शकत नाही. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जर कोणी 4 चौघात तुमचा अपमान केला तर संतापून स्वतःची किंमत कमी करू नका. शांत राहा, पण समोरच्याला इतकं नक्की जाणवून द्या की तुम्हाला अशा पद्धतीनं बोलणं अजिबात मान्य नाही. कारण स्वाभिमान जपणं आणि स्वतःसाठी उभं राहणं ही सुद्धा एक ताकद असते. तर भेटूयात लवकरच अशाच एका नवीन आणि विचार बदलून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.